आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा हेमंत तयार गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. हो, यावेळी पुन्हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे आणि बघायचं तर नक्कीच फायदा होईल इथं. आता धर्मेंद्रला एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण करतात की आणि चेंडू जातो चौकारासाठी. 4 धावा मिळतात. या 4 धावेने संघाची धाव संख्या होते ती 6 धावा होत आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा कुठलेल्या आहेत हेमन यांच्या. ओ यावेळी मोठा प्रहार केलेला आहे धर्मेंद्र बघायचं शतरक्षक काय आणि झेल होतो की काय. आणि ओ 2-3 वेळा ट्राय केला, तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा झेल टिपलेला, असं वाटलं की झेल सुटतोय की काय, परंतु नाही आहे. शेवटच्या क्षणी पुन्हा पकडलेला ना. अशा प्रकारे धर्मेंद्र यांची बारी खला संपलेली आहे. धर्मेंद्रने धावा केलेल्या आहेत त्या. 2 चेंडू खेळता खेळ आणि 3 चेंडूमध्ये 6 धावा कुठलेल्या आहेत. आत्तापर्यंत हेमन यांनी चांगला षटक हाताळले असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 7 धावा दिल्यात आणि 2 गडी 1 रनआउटच्या रूपाने अशा प्रकारे गडी बाद झालेले आहेत. मिलिंद नवीन फलंदाज खेळण्यासाठी मालवणी संघाचे मिलिंद मैदानामध्ये उतरले. तर मिलिंद बघायचं कशा प्रकारे खेळ करतात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे हेमंत त्यांच्या पहिल्या षटकातला. 7 धावसंख्या आहे आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये आले आहेत आणि 2 गडी बाद झालेत मालवणी संघाचे. भगवान पाटील खुर्ची घेऊन फिरतात मैदानामध्ये, कोणी तुमची खुर्ची घेणार नाहीये. हो, चांगला चेंडू आणि चांगल्या प्रकारे दाद दिले लेग साईडला जवळपास शतक. एकदा पूर्ण केलेली आहे बघायचं.
करण्याचा प्रयत्न, परंतु नाही आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तर फेकी बरोबर आली नव्हती, परंतु धावेवरती समाधान मानलेलं आहे मिलिंदाने. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9 धावा होतात. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली 9 आणि 2 गडी बाद झालेत. आता अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये मालवणी संघ नक्कीच हाणामारी करणार, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया आता काय होतं. आता दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येतं हे बघायचं. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी मेघनाथ आले जवळ. पण मेघू बघायचं, मेघनाथ आपल्या संघाने कशा प्रकारे षटक हातात ते, कारण एक चांगले गोलंदाज आहेत मेघू, आणि त्यांच्याकडे नक्कीच अपेक्षा असणार कोलशेट संघाला की कमी धावांचं षटक पडावं. बघूया आता काय होतं ते. समोर स्ट्राईकला आहेत ते हरेश्वर. ओ या पॉईंटमध्ये बघायचं शतक तिथं एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एका धावेचं समाधान मानलेलं आहे. आणि एक धावेनं संघाची धावसंख्या 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न मिलिंद यांचा देखील, पण तो फसलेला आहे. परंतु पंचाने तो वाईट घोषित केलेला आहे चेंडू. आणि एक धावेने या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या झाली ते 11. हो यावेळी कट केलेला आहे. बघायचं जवळपास शतरक्षक नाही आहे. एक धाव पूर्ण केली, नक्कीच दुसऱ्या धावाचं कन्वर्ट करतील. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती. धावसंख्या 13 झालेली आहे. ओ क्लिंग बोर्ड पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, आणि मेघा याने पाहिलं की चेंडू पडायच्या अगोदरच मिलीने फिरलेले आहेत, म्हणून त्याने सरळ एस टीवरती चेंडू टाकलेला आहे. आणि तो सरळ एरकर मारून एस टी उद्ध्वस्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे आणखी एक धक्का बसतो मालवणी संघाला. तिसरा गडी बाद होतोय. मेगा फायनलचा सामना चालू आहे इथं मालवणी वर्सेस कोलशेत या संघामध्ये. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये जातो तो विनोद कोळी. चला वेळ घालू नका. तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना, नवीन फलंदाज विनोद कोळी मैदानामध्ये. हो चांगला चेंडू होता, एक साईडला मारला, स्वतः गोलंदाज तिथं जात असेल तर कव्हर करण्यासाठी चेंडू. आणि अशा प्रकारे चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 15 धावा होत आहेत. 4 चेंडूचा आता दुसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली ती 15. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या पुन्हा सेम शॉट मारला. त्याने पाहिलं की जवळपास एकही शतरक्षक नाही आहे. विनोद याने सेमीफायनलमध्ये देखील अशा प्रकारे खेळ केली होती आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला होता. पण यावेळी चांगलं शतरक्षण झालेलं आहे. एकच धाव मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 16 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे मेघा यांच्या. या शेवटच्या चेंडूवर बघायचा आहे मोठा प्रहार होतोय की काय, की निर्धाव जातोय चेंडू.
ओ यावे मोठा फटका. मी म्हंटल शेवटचा चेंडू काय होतं बघायचं. ते चेंडू खाली आणि इथं कॅच घेणं गरजेचं होतं आणि चेंडू जातो बघायचं चौकार की षटकार. आणि चौकार अजय केडी यांच्याकडनं चौकाराची नोंद झाली आणि हा चौकार आलेला आहे शेवट चेंडू. या चौकारानं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. फार मागडं षटक पडलेलं आहे मेघा यांचं. आणि या 2 षटकाचा खेळ संपला तेव्हा धावांचा वेग झाला तो प्रति षटकामागे 10 धावांचा. अजूनही 2 चेंडू म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 12 चेंडूने 10 प्रमाणे खेळत राहील तर नक्कीच धावसंख्या 40च्या पुढे जाऊ शकते. बघूया आता काय होतं ते. आता तिसरं षटक टाकण्यासाठी कोण इथं बघायचंय. विकास आलेले आहेत. विकास तिसरं षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू आणि पॉईंटमध्ये कव्हर केला. अशा प्रकारे विनोद यांना 1 धाव मिळते. 1 धावेनं संघाची धावसंख्या 21 होते. समोर स्ट्राईक ते हरेश्वर सलामीला आलेले आहेत. चांगल्या प्रकारे एक साईडने तो किल्ला लढवत आहेत. हरेश्वर 4 चेंडूचा खेळ केला आणि 8 धावा कुटलेल्या आहेत. आणि विनोद याने 3 चेंडूचा सामना करून 4 धावा कुटलेल्या आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. या मुन्ना पुन्हा प्रहार केलेला आहे पण यावेळी जवळपास शतरक्षक नाही आहे. ओ यावे 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 23 धावा होत आहेत. हो यावेळी पुन्हा मोठा फटका आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर बघायचं. 2-2 शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण झालं आहे आणि तितकेच चांगले फेकी आले परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या 25वर येऊन पोहोचलेली आहे. दुसरं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या झाल्या 25 आणि गडी बाद झाले ते 3. या पुन्हा कव्हरमध्ये सुरेख शॉट मारलाय. जवळपास शतरक्षक नाही नक्कीच दुसरे धाव कन्वर्ट करू शकतील आणि दुसरी धाव देखील कन्वर्ट केलेल्या अशा प्रकारे 2 धावा मिळतात. चांगला डोक्याचा वापर करतात मालवणीचे फलंदाज. 2 धावा आणखी घेतले. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा झालेल्या. तिसरं षटक मैदानात चालू आहे. गडी बाद झाले ते 3. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. या 1 धावेनं संघाची धाव जरा वाढव ना वाली. हॅलो. 1 धावेनं संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा मागे एसटी रक्षक आहे बघायचं आणि त्याने मारायला पाहिजे होता एसटीवर पण तो नाही मारला त्याने. आणि एक आवाज कमी झालेला आहे जरा वाढव आवाज. हॅलो हॅलो जरा वाढव आवाज. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली 29 धावा झाल्या. मग अशी 2 षटकामध्ये 20 धावा होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये हॅलो हॅलो तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. जरा व्हॉल्यूम वाढव. हॅलो काय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 जरा आवाज वाढव.
हॅलो. हॅलो 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 माय चेक्स. आणि आता मोठा फटका आरुष्याच्या बॅटमध्ये, परंतु तिथं एकच धाव मिळते. चौ चौथं षटक मैदान चालू आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. धावसंख्या 33 झालेली आहे. 3 गडी बाद झाले. शेवटचे 2 चेंडू. हो, दिव्या मनस्थितीत विनोद कोळी. वाईटची नोंद होते का, वांतर धाव मिळते. आणि एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 34 धावा होत आहेत. हो, यावेळी मोठा पण उंच असा गेलाय, बघायचा त्याच्या खाली स्वतः गोलंदाज आणि चांगला झेल टिपला, चांगला झेज केलेला. अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतो. चौथा गडी बाद होतोय. चौथं षटक मैदान चालू आहे आणि धावसंख्या 34 झालेली आहे. चला मधुकर, जरा लवकर जायचंय, जरा धावत जा, जरा आम्हाला सहकार्य करा, कारण सूर्यास्तही खाली जातोय आणि आम्हाला मैदानही लवकर खाली करायचंय. हो, यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा, परंतु त्यांच्या चेंडू बॅटला आलेला आहे आणि स्वतः शतक्षक करता एका धावीचं समाधान मानलेलं आहे. आणि एक धावीनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत. 34 झाल्या, 35 धावसंख्या झाली आणि 36 धावा जिंकायला दिले. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 35 धावा कुठलेल्या आहेत त्या मालवणी संघानं आणि 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 24 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या त्या कोळसट संघाला. आता याच्या पुढचं 4 षटकांचं समालोचन आपल्याला ऐकवतील माझे सहकारी भारत राऊत पांजू. धन्यवाद रूपचंद ठाकूर. मित्रांनो, आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत खेळली जाणारी ही मास्टरची स्पर्धा आहे. मास्टर चषक 2022 एक्सर बी आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहोत. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस अंतिम सामना, अंतिम लढत ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला आपण ठाण्या नगरीतील एक नामवंत संघ कोळशेचा संघ आपण पाहतोय. हॅलो, लोकेश पाटील आणि वेदू पाटील हे का आम्हाला दिसत नाही, आज दिसले. लोकेश दिसतो, वेदू कुठे गेलेला आहे? वेदू, हे दोन्ही पाटील कुटुंबियातील उगवते सूर्य, दोघांना हार्दिक शुभेच्छा देतो. चांगले क्रिकेटर खेळतात ते आणि पुढे जा तुम्ही. आईस असेल तर प्लीज अवेलेबल करा. आयोजकांना विनंती करतोय की हरेश्वर पाटील यांना थोडीशी दुखापत झाली आहे आणि बर्फाची गरज आहे. जर आपल्याकडे असेल तर लगेचच पाठवून द्या. आयोजकांना विनंती करतोय मी. एक्सर बी आयोजक
तर कोळशेज संघाविषयी म्हणायचं गेलं तर ओवळ्याची स्पर्धा आपण खेळलो होतो मित्रांनो. ओवळ्याच्या नगरीमध्ये आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेची पहिली स्पर्धा होती आणि ती स्पर्धा जवळजवळ 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी खेळली गेली होती 2021 मध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहतोय तर कोळशेज हा संघ पहिल्याच स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. ओला संघासोबत 2 हात केले होते या संघानं, मात्र ओला संघ त्या ठिकाणी विजेता ठरला होता. कोळशेज संघानं मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर दुसरी स्पर्धा आपण 11 आणि 12 डिसेंबर रोजी. हॅलो, जगदीश पाटील याने आईसचा बंदोबस्त केले ताबडतोब. बघा हरेश्वर कुठे असेल तुम्ही आईस बॉक्स पाठवलेला आहे, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा आहे. जगदीश पाटील यांच्याकडनं आईसचा पॅड आलेला आहे. हरेश्वर पाटील आईस पॅक आलेला आहे, आपण तो घेऊ शकता. तर दुसरी स्पर्धा मित्रांनो बालकोमच्या नगरीमध्ये 11 व 12 डिसेंबर रोजी 2021 रोजी झाली होती आणि त्यावेळेस आपण पाहिलं होतं तर कोळशेच्या संघानं नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर मित्रांनो मालवणी संघ, पहिली स्पर्धा मालवणी संघ बालकोमच्या नगरीमध्ये खेळला होता 11 आणि 12 डिसेंबर 2021 रोजी. त्यावेळेस मेगा फायनल मालवणी संघ जिंकला होता, हे देखील विसरता कामा नये. त्यानंतर आपण जर विचार केला तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी दहिसरचं मैदान 2022चं वर्ष पुन्हा एकदा मालवणी संघानं विजेतापद पटकावलं होतं. त्यानंतर विचार केला मित्रांनो तर 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 आणि त्यावेळेस देखील मालवणी संघानं विजेतापद कांदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं, हे देखील विसरता कामा नये. जवळजवळ विचार केला मित्रांनो तर 4 स्पर्धांचा विचार केला. 4 स्पर्धांमध्ये म्हणजे 5 स्पर्धा पकडा, ही जर स्पर्धा पकडली तर 5 स्पर्धा आणि या 5 स्पर्धेमध्ये मालवणी संघ चौथ्यांदा मेगा फायनल खेळताना दिसतोय. 3 विजेतापद आतापर्यंत मालवणी संघानं घेतलेले आहेत. मात्र मुंबई नगरीमध्ये दहिसरच्या मैदानावर सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा एकमेव संघ म्हणजे मालवणी संघ आज तुम्हाला पुन्हा एकदा मेगा फायनल खेळताना दिसतोय. बरं तुम्हाला 2 मिनिटं मी थांबवतो जरा. इथं मी व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले ते आपले आगरी समाजाचे कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर, तसेच हे मैदान ज्याने आपल्याला उपलब्ध करून दिले कमलाकर पाटील, तसेच राजूभाई, दिलीप पाटील, तसे हरेश्वर म्हात्रे, तसे आनंद पाटील, तसेच आमच्या वहिनी कुमुदताई, त्या एक्सर ग्रामस्थ मंडळाच्या सदस्य आहेत त्या कुमुदताईकडे आहेत. तसेच हे सर्व उत्तम म्हात्रे यांच्या आणि पाटील कुटुंबाच्या महिला वर्ग इथं बसलेले आहेत. त्यांचं सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढे जातो आता मैदानाकडे. धन्यवाद. आणि नक्कीच कालच्या दिवसाचा हिरो मित्रांनो ज्यानं तब्बल 19 चेंडूमध्ये 8 षटकारांच्या साहाय्यानं तब्बल 51 धावा या मैदानावर उभारल्या, नंदू पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम नंदू, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर जबरदस्त कामगिरी नो डाऊट. काल दहिसर संघ आपण पाहिला तर नंबर 3चा श्रेष्ठ संघ ठरला होता आणि त्यामध्ये नंदू पाटील जो दुसऱ्या सामन्याच्या वेळी आला होता आणि अफलातून पारी नंदूच्या बॅटमधून आपण पाहिली होती. चालू सामन्याच्या दिशेने वळतोय. एका साईडला कोळशेज संघ, एका साईडला मालवणी संघ. पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात. मात्र कोळशेज संघाचे या जोडीनं खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेमध्ये रंगत आणलेले आहे. जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये कोळशेज या संघाची. पहिला चेंडू, यावेळेस चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय यशरक्षक हरेश्वर पाटील यांच्या हातामध्ये. ही जोडी खास करून पाहिले आपण तर खूप महत्वपूर्ण जोडी आहे कोळशेज या संघाची. ड्राईव्ह केल्या गेला, बॅक टू द बॉलर. हा चेंडू खेळून काढतोय संजय भंडारी, या चेंडूला अडवतायत. हा एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि आत्ताही जर आपण पाहिलं तर खातं खोललं जात नाहीये कोळशेज या संघाचं. टार्गेट आपण पाहिलं तर जवळपास 36 धावा या दिलेल्या आहेत. ऑफ साईडला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, त्या ठिकाणी फक्त एक धाव अंकित केली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार घेतलेले आहेत. धर्मेंद्र कोळी या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर कोळी हे देखील आज या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. संतोष कोळी हा देखील आज प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर विनोद कोळी, त्यानंतर म्हणायचं गेलं तर महेश आज प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. मधुकर कोळी आज प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं संजय भंडारी आणि रवींद्र पाटील. स्वतः संघनायक बाबूबाई तुम्हाला पाहायला मिळतात थर्ड मॅन रिझन मध्ये. सुरेख फटका ऑन द राईस. चेंडू मात्र डीप लॉंग ऑफ
च्या दिशेनं जवळपास कव्हरच्या दिशेनं हा चेंडू खेळला गेला आणि जवळजवळ ही एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. एक धावेनं मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा. क्या बात आहे, अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा दमदार शानदार वजनदार षटकार. अग्रिकुळी चषक 2022 बरेचसे लोक मित्रांनो जुडले गेलेत. विजय पाटील, कैलास भोईर हे नामवंत व्यक्ती आज या स्पर्धेला जुडले गेलेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पाहत आहेत. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने हा फटका अतिशय सुरेख पद्धतीने खेळला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण विनोद कोळींच्या माध्यमातून. नितीन नीलम मात्रे देखील या स्पर्धेला जोडले गेले, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. कोलशेद मास्टर्स या संघाला जितेश घरत यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, ते देखील जोडले गेलेले आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं मित्रांनो तर विजय पाटील, कैलास भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिले षटक पूर्ण झालेलं आहे. धावा आपण पाहतायत 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जवळजवळ विचार केला मित्रांनो तर अंतिम फेरीचा सामना, आणि या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये 269 लोक खास करून जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आमच्याकडे एक शशी एक्सर बी संघाचे शशी पाटील, त्यांचे छोटे चिरंजीव गौरंग पाटील हे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांना देखील त्यांचे मी आभार मानतो. तो म्हणतो की माझं नाव काय घेत, त्यांचं नाव आता आम्ही घेतो माईक मध्ये. धन्यवाद. चल धावसंख्या 9 आहे. टार्गेट जर आपण पाहिलं मित्रांनो तर तब्बल 36 धावेचं टार्गेट सेट केलं आहे मालवणी या संघानं कोळशे संघाच्या समोर. यावेळेस सुरेख फाटका डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने येतोय. फेक देईपर्यंत फक्त 1 धाव. मालवणी संघ खऱ्या अर्थानं मित्रांनो या मालिकेचा विचार केला तर आपण ही 7वी स्पर्धा खेळत आहोत. 23 स्पर्धेची मालिका आहे आणि या 7व्या स्पर्धेमध्ये 3 जेतेपद या संघानं घेतलेले आहेत आणि 4थ्या जेतेपदासाठी हा संघ लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर रँकिंग जर पाहिली मालवणी या संघाची तर सध्या तरी नंबर 1 चा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. कागदोपत्री पाहिलं तर नंबर 1 चा संघ आहे. स्ट्रॉंग संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन द राईज चेंडूला ड्राईव्ह केला गेला कव्हरच्या दिशेनं. 1 धाव फक्त अंकित केली जाईल. सेमीफायनलचा सामना मित्रांनो वाघवेल संघाच्या अगेन्स्ट मोहन घरतनं शांत डोक्यानं जी खेळी केली होती तीच खेळी पुन्हा एकदा शांत डोक्यानं खेळताना मोहन घरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत. यावेळेस मालवणी संघाच्या अगेन्स्ट खेळत आहेत. तर त्या ठिकाणी आपण व्यासपीठावर पाहतोय अनेक मान्यवर त्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक्सर बी संघाची ही स्पर्धा शिवसेना शाखा क्रमांक 10 पुरस्कृत मास्टर चषक 2022 आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग लेग रिझर्व मध्ये सुरेख फटका खेळला जातोय. 1 धाव पूर्ण वेगानं पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. अग्रिकुळी सामाजिक संस्था मित्रांनो, त्यानंतर आपण येत्या शनिवारी आणि रविवारी ठीक पेनकरपाड्याच्या मैदानावर भेटणार आहोत, कारण पेनकरपाड्याच्या मैदानावर मीरा मास्टर संघानं स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. त्यानंतर पुढच्या शनिवारी आणि रविवारी मात्र ब्रेक आहे. आतापर्यंत कोणताही आयोजक पुढे आला नाहीये, त्या कारणाचा कदाचित त्या शनिवार रविवारी मात्र आपल्याला थांबावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हरेश्वर पाटील एसटीच्या मागे आहेत. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पंच मात्र अजूनही स्थिर आहेत. सकाळपासून आपण पाहतोय एक उच्च दर्जाची पंचगिरी पाहायला मिळते. संतोष आहेत स्क्वेअर लेग पंच. स्ट्राईक पंच आपण पाहतायत अजय केनी. अतिशय सुरेख मैदान. पाटील परिवाराचं डीजी पाटील स्टेडियम. खूप मोठं योगदान मित्रांनो आणि एक नक्कीच अभिमान आहे, एक गर्व आहे आपल्या जातीचा, आपल्या मातीचा, कारण आपला आगरी सुपुत्र आगरी भूमिपुत्र आज इतक्या वेगानं पुढे जात चाललेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पाटील कुटुंबियांचा मित्रांनो डीजी पाटील स्टेडियम आणि या स्टेडियमवर मेगा फायनलचा सामना आज सुरू आहे. यावेळेस थर्ड मॅन रिझर्व मध्ये पंच केले गेला. 1 धाव. 1 से ही काम चलाना पड़ेगा.
एक से ही संतुष्ट होना पडेगा दोनों खिलाडी को. एक धावेनं मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत. अजूनही 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूमध्ये 22 धावेची गरज. 13 चेंडू 22 धावा. मोहन घरत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना ऑन आहे. हे मालवणी संघाला देखील माहिती आहे. पूर्णतः कल्पना आहे मालवणी संघाला. मोहन घरत असा एक खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणी या सामन्याला कलाटणी आणू शकतोय. ती क्षमता ती ताकद त्या खेळाडूमध्ये आहे. धर्मेंद्र कोहली यावेळेस पहिला चेंडू मोहन घरत यांना हाताळताना वाईटचा इशारा, यॉर्करचा इशारा, यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिशा भरकटतोय तो म्हणजे धर्मेंद्र. ही एक धाव अंकित केली जाईल. सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज. कारण मालवणी मास्टर्स मध्ये 2 असे गोलंदाज आहेत जे खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळत आहेत. एक ज्ञानेश्वर कोहली आणि एक धर्मेंद्र कोहली. फुल टॉस डिलिव्हरी, बॅकलिपचा वापर करून चेंडूला ड्राईव्ह केले गेले मिड विकेट रिजन मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी संतोष आहे. मिलिंद आहे चेंडूला फील्ड करतोय. एक धाव. धावसंख्या 16. 16 लॉस ऑफ विदाउट विकेट. एकही गडी बाद नाहीये. एक प्रकारे चेंडू आणि धावा यामधला फरक जरी मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी मात्र कोलशेत संघाचा एकही गडी अजूनही बाद झाला नाहीये. हे बेनिफिट आहे कोलशेत या संघाला. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायची आहेत 20. संध्याकाळचं वातावरण आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये, या दमट वातावरणामध्ये असं म्हटलं जातं की षटकार येत नाहीयेत. मात्र मोहन घरत हे नाव खूप मोठं नाव आहे. ज्याच्या खात्यावर 2000हून अधिक धावा आहेत. जर आपण 7 वर्षाचा मास्टर्स क्रिकेटचा इतिहास जर पाहिला तर 2000हून अधिक धावा बनवणारा हा मास्टर्स क्रिकेटर आहे. लक्षात ठेवा. ज्यानं क्रमवारी नंबर 3 वर आहे सध्या तरी हा. आणि जबरदस्त फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला एक धाव फक्त ही कंप्लीट केली गेली. अजूनही वेळ आहे, अजूनही वाट पाहतोय. कारण पूर्णतः कल्पना आहे धर्मेंद्र कोहली आणि ज्ञानेश्वर कोहली. धर्मेंद्र कोहलीचं जे षटक तू पाहिलं गुरु, तर धर्मेंद्र कोहलीवर देखील कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली गेली नाहीये खास करून मोहनकडून. आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट देखील कोणत्याही प्रकारचा मी म्हणेल रिस्क घेण्याचा प्रयत्न मोहन करत नाहीयेत. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये मोहन घरत यांच्याकडून. सुरेख चेंडू. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मालवणी संघाजवळ असे जे 2 गोलंदाज आहेत त्यांच्याजवळ क्षमता आहे जास्तीत जास्त चेंडू यॉर्कर हाताळण्याचे, जास्तीत जास्त चेंडू खोलवर टप्प्याचे हाताळण्याची क्षमता त्या गोलंदाजामध्ये आहे. धर्मेंद्र कोहलीचं आपण षटक पाहिलं, हा आहे ज्ञानेश्वर कोहली. हा देखील अप्रतिम दर्जाचा गोलंदाज म्हणून गणला जातोय मालवणी मास्टर्स या संघामध्ये. धावसंख्या 17. धाव फलकार पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निघून जातोय. चांगलं शतरक्षण, चांगली फेकी. इथे मात्र सर्वात मोठी चुकी. ज्या विकेटच्या मागे मालवणी संघ लागला होता, ज्या विकेटची भीती मालवणी संघाला होती, मोहन घरत रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. हा सगळ्यात मोठा धक्का असेल, सर्वात मोठा धक्का असेल तो कोलशेत या संघाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक सावध पवित्रा खास करून निर्माण केला होता मोहन घरतनं मैदानाच्या आतमध्ये. शांत डोक्यानं खेळी करत होता मोहन घरत. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मोहन घरत कुठेतरी कमी पडला गेला. चरप झाला, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर मालवणी संघानं केला. याचं कारण मोहन घरत जर क्रीजवर असता, शेवटच्या क्षणापर्यंत जर क्रीजवर राहिला असता तर मोहननं हा सामना आपल्या दिशेने नक्कीच वळवला असता. आणि तो मोहन घरत, ती डोकेदुखी, ती अडचण मात्र या ठिकाणी मी तर म्हणेन काढून टाकली ती मालवणी या संघानं. धावा 18 धावा धाव फलकावर. अजूनही आपण विचार केला तर 18 धाव्यांची अजूनही गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू 18 धावा. जर विचार केला आपण जवळजवळ प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा करणं हे खूप गरजेचं असेल मालवणी या संघाला. यावेळेस इनसाइड आउटच्या वरून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेल हा व्हायला होता.
हा झेल व्हायला होता, मात्र फेकी देखील त्या ठिकाणी पाहिली तर थोडीशी उंच गेली होती. एक जीवनदान. या क्रुशल कंडिशन मध्ये मी तर म्हणेल प्रकाश पाटील सारख्या एका नामवंत खेळाडूला पुन्हा खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहे. हा कॅच किती महागात पडू शकेल, कारण सकाळपासून आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या पारी प्रकाशनं आपल्या बॅटमधून खेळलेल्या आहेत आणि यावेळेस मोहन जरी गेला तरी मात्र विश्वास आहे कोलशेद या संघाचा, तो म्हणजेच प्रकाश पाटील या खेळाडूवर. एक संधी, काय या संधीचं सोनं या अंतिम सामन्यामध्ये, या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये करेल का प्रकाश पाटील. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा करायच्या आहेत त्या 16. चला वेळ जास्त वाया घालू नका, लक्षात ठेवा, विनंती करतोय मी आपणास. या वेळेस सुरेख फटका, हा फटका इथे फसला जातोय. फलंदाज मात्र बाद. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये आपण पाहिलं मिलिंद कोहली मात्र अतिशय सुंदर असा झेल पकडतायत. एक आणखीन अडचण मात्र मैदानातून बाहेर काढली जात आहे. प्रकाश पाटील जो सेट बॅट्समन होता, सलामीसाठी आला होता आणि आतापर्यंत विचार केला आपण तर दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करत होता. जवळजवळ विचार केला आपण तर 9 ते 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढले प्रकाशनं आणि त्या चेंडूमध्ये धावा बनवल्या, त्या म्हणजेच 15. 10 चेंडू 15 धावा. हा फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत राहणं गरजेचं होतं कोलशेद या संघाला. मात्र प्रकाश देखील परततोय, तो म्हणजे झेलबादच्या स्वरूपात. आता 7 चेंडू आणि 16 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ घरत नवीन फलंदाज उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही जोडी दोन्ही नवीन खेळाडू आहेत, दोन्ही फ्रेश खेळाडू आहेत. अजूनही म्हणायचं गेलं तर इथे मी तर म्हणेल आता ही वेळ नाहीये सेट होण्याची, आता मात्र इथे हिट होण्याची गरज आहे ती या दोन्ही खेळाडूंना. कारण सेट होण्या इतका आपल्याकडे वेळ नाही आहे. 7 चेंडू 16 धावा आणि त्यामध्ये सेट होणं मी तर म्हणेल या गोष्टी लांबच्या आहेत. इथे मात्र हिट होणं गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला हिट होणं गरजेचं आहे, तर एखादा खेळाडू हिट झाला तर मात्र सामना हा नक्कीच हिट होईल. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. डीप मिड विकेटचा शतरक्षक वेगानं पुढे त्या चेंडूला फील्ड करण्यासाठी काय या 2 धावा होतील का? इथे परतावा लागेल, मारता परतावा कोणाला लागेल? आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक मोठी विकेट. मेघा गरज देखील परततोय. जवळपास विचार केला मित्रांनो, हे षटक ज्ञानेश्वर कोहली यांचं खूप महत्वाचं ठरलं, कारण या षटकाचा विचार केला तर प्रकाश सारखा मोठा फलंदाज बाद झाला आणि प्रकाशच्या पाठोपाठी आपण पाहतोय तर मेघनाथ घरत देखील मैदानाच्या बाहेर येताना म्हणजे म्हणायचं गेलं गुरु तू चल मैं आया हे दाखव, खास करून मैदानाच्या आतमध्ये सांगतोय मेघनाथ, ते म्हणजेच प्रकाश पाटील या खेळाडूला. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 15. 6 चेंडू आणि 15 धावा. धाव संख्या 21 आपण पाहतायत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था एक्सर बी आयोजित 23 स्पर्धेची मालिका आणि 23 स्पर्धेच्या मालिकेमधील मित्रांनो आपण ही 7वी स्पर्धा या एक्सरच्या नगरीमध्ये खेळत आहोत DG पाटील स्टेडियमवर. आणि जवळपास या स्पर्धेची ही अंतिम लढत मालवणी वर्सेस कोलशेद या 2 संघांच्या दरम्यान सुरू आहे. विकास स्ट्राइक एंडवर, विनोद कोळी शेवटचे 6 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 15. पहिला चेंडू प्रहार केला जातोय, गॅप मध्ये हा फटका. मात्र चांगलं शतरक्षण ऑन साइडला मिड विकेट रिझर्व मध्ये संतोष कोळी यांच्याकडून केलं गेलं. पहिल्या चेंडूवर येत आहेत या 2 धावा. प्रयत्न केले जात आहेत, मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत. कालाची गरज आहे. ज्याप्रमाणे माणसाला बदलणं काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन आहे, जो सामना सुरू आहे त्या सामनाच्या मित्र म्हणेल सिच्युएशन नुसार बदलणं गरजेचं आहे कोलशेद या संघाला. यावेळेस सुरेख फटका, काय हा षटकार असेल का? डीप मिड विकेटच्या बाहेर येतोय दमदार षटकार. जल्लोष, टाळ्या सर्व काही डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत, कारण हा षटकार खूप महत्वाचा ठरतोय कोलशेद या संघासाठी. सामन्याचं समीकरण बदलतं. सामना या ठिकाणी आपण पाहतोय कलाटणी घेतोय. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्या आहेत त्या 7. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. स्ट्राइक एंडला आपण विकासला पाहतोय, गोलंदाज आपण पाहतोय विनोद कोहली. पुन्हा एकदा इथे मात्र हा बिग हिट आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर हा संपूर्ण सामना मात्र कोलशेदच्या दिशेने मात्र कलाटणी घेताना
जल्लोष होतोय, आनंद साजरा या ठिकाणी केला जातोय. कारण कोणी विचार देखील केला नसेल की विकास यांच्या बॅट मधून हे 2 षटकार येतील. सामना मात्र अजूनही संपला नाहीये, कारण धावसंख्या इक्वल आहे. धावसंख्येत बरोबरी झालेली आहे. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज. 3 चेंडू एका धावेची गरज. शेवटच्या सामन्यापर्यंत, मी म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडणार नाहीये मालवणी संघ. प्लेसमेंटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरला तो म्हणजे कोलशेद मास्टर्स. अभिनंदन कोलशेद मास्टर्स. त्यानंतर मालवणी एक सर- मास्टर्सचा देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. रुपचंद ठाकूर, आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. एक सर बीच्या सर्व खेळाडू इकडे आपल्या स्टेजच्या समोर यायचं. सर्वांनी ज्या खुर्च्या वगैरे ते घेऊन इकडे यायचं. समोर सर्व खेळाडूंना विनंती करतो की इकडे यायचं आहे. एक सर बीच्या सर्व खेळाडू इकडे समोर यायच्या स्टेजच्या समोर. कोणी घरी जाऊ नका. आता आपण या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होण्यात तत्पूर्वी मी दोन्ही संघाच्या संघानायकाला